पुण्यात पुन्हा एकदा गजा मारणे टोळीचा उन्माद पाहायला मिळालाय। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंधित एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली आहे। मोहोळ यांच्या वॉर रूम मध्ये काम करणाऱ्याला ही मारहाण झाली आहे। मारहाण करणारे आरोपी नुकतेच जामिनावर सुटल्याची माहिती आहे। मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला मारहाण झाल्यामुळे खळबळ माजली आहे। पुण्यामध्ये पुन्हा एकदा मारहाणीची घटना घडलेली आहे। मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंधित एका व्यक्तीला ही मारहाण झाली। पुन्हा एकदा गजा मारणे टोळीचा उन्माद पाहायला मिळालाय। मोहोळ यांच्या वॉर रूम मध्ये काम करणाऱ्याला ही मारहाण झाल्याचं समजतंय। मारहाण करणारे आरोपी नुकतेच जामिनावर सुटलेले होते। मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला मारहाण झाली आहे, त्यामुळे खळबळ माजली आहे। या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आलेली आहे आणि मारणेचा भाचा मात्र यामध्ये फरार आहे। पुण्यामध्ये धक्कादायक बातमी घडली आहे। पुन्हा एकदा गजा मारणे टोळीचा उन्माद पाहायला मिळालाय। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंधित एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली आहे। मोहोळ यांच्या वॉर रूम मध्ये काम करणाऱ्याला ही मारहाण झाली आणि मारहाण करणारे आरोपी नुकतेच जामिनावर सुटल्याची माहिती आहे। मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला ही मारहाण झाली, त्याच्यामुळे खळबळ माजलेली आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी आता तिघांना अटक करण्यात आली आहे, पण मारणेचा भाचा मात्र फरार झालाय। मारहाणीमध्ये संबंधिताच्या नाकावर गंभीर जखम झालेली आहे। हॉर्न वाजवत गाड्यांचा ताफा घेऊन जाताना वाद झाल्याची ही माहिती आहे। या प्रकरणात आता तिघांना अटक करण्यात आलेली आहे। मारहाण जी करण्यात आली त्याची ही दृश्य सध्या आपण बघतोय। हा फोटो पुढारी न्यूजच्या हाती आलेला आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, पुण्यात 19 तारखेला हा सगळा प्रकार घडलेला आहे। कोथरूड परिसरामध्ये ही घटना घडली। पुण्यात पुन्हा एकदा गजा मारणे टोळीचा उन्माद पाहायला मिळतोय। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंधित व्यक्तीला मारणे टोळीतल्या गुंडांनी मारहाण केल्याची ही माहिती समोर येते आहे। मुरलीधर मोहोळ यांच्या वॉर रूम मध्ये काम पाहणारा हा व्यक्ती होता, ज्याला मारणे टोळीकडून बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीनं मारहाण झाल्यानंतर पुण्यात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। शिवजयंतीच्या दिवशी हा सगळा प्रकार घडलेला होता। एक शाब्दिक चकमक झाली, वाद झाला आणि त्यानंतर त्याचं रूपांतर जे आहे ते मोठ्या भांडणात झालेलं आहे। गाड्यांचा ताफा घेऊन जाताना हॉर्न वाजवत काही तरुणांकडून शाब्दिक चकमक झाल्यानंतर त्याचं रूपांतर जे आहे ते अशा पद्धतीच्या मारहाणीत झालं आणि त्यात देवेंद्र जोग नावाचा जो मुरली मोहोळ यांच्याशी संबंधित असलेला व्यक्ती आहे, त्याला मारणे टोळीतल्या या गुंडांनी मारहाण केलेली आहे। सध्या 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि गजा मारणेचा जो भाचा आहे तो फरार असल्याची माहिती मिळते। जी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी। ही दृश्य आपण पाहतोय। पुन्हा एकदा पुण्यामध्ये गजानन मारणे टोळीचा हा सगळा उन्माद पाहायला मिळालेला आहे।